Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे किंवा Sn is equal to n by 2 in bracket a plus last term first term plus last term divided by 2 n by 2 in bracket a plus l. हा रिझल्ट तर आपण बघितलेला आहे, पाठ केलेला आहे. Sn is equal to फर्स्ट n टर्म्सची ॲडिशन. Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. त्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? 10 आहेत, 20 आहेत, 30 आहेत, तर n टर्म्स आहेत. पहिल्या n टर्मची ॲडिशन. कोणत्या n टर्मची ॲडिशन? जो सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे. एपीमध्ये असणारे n टर्मची सम ही अशी असते ज्याच्यामध्ये a म्हणजे काय तर फर्स्ट टर्म आणि d म्हणजे काय कॉमन डिफरन्स. तर आपण सुरुवात करूया nth टर्म पासून सुरुवात करूया. म्हणजे लेट a1 फर्स्ट टर्म, a2 सेकंड टर्म, a3 थर्ड टर्म, अशा किती टर्म्स आहेत? an विथ कॉमन डिफरन्स a बी AP. हा जो सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये विथ फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स D विथ हे माहिती आहे आपल्याला की फर्स्ट टर्म A आणि कॉमन डिफरन्स D जर असेल तर याच्यामध्ये A1 काय येणार, A2 काय येणार, A3 A4 AN पर्यंत कोणत्या टर्म येणार? तर A1 काय येणार तर फर्स्ट टर्म म्हणजे A येणार. आणि कॉमन डिफरन्स D असेल तर A2 काय मिळेल? A प्लस D. A3 काय मिळेल तर A1 A2 A3 हे लगतच्या टर्म आहेत, कन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. आणि मग पुढची टर्म पाहिजे असेल तर D ॲड करायचा. का तर कुठल्याही टर्ममधून D मायनस केला की त्याच्या आधीची टर्म मिळते, प्रिव्हियस टर्म मिळते. म्हणून मग A प्लस D मध्ये अजून एक D ॲड केला तर काय मिळणार आहे आपल्याला? A3 मिळणार आहे. A3 इज इक्वल टू A प्लस 2D. अशा पद्धतीनं D ॲड करत तुम्हाला पाहिजे तेवढ्या टर्म मिळतील. आपण डायरेक्ट nth टर्म काढूया. मग n टर्म काय येणार तर A प्लस n मायनस 1 इंटू D. हे आपल्याला माहिती आहे. अशा पद्धतीनं सगळ्या टर्म इथे पहिले डॅश डॅश लिहून टाका. सगळ्या टर्म येतील A1 पासून AN पर्यंतच्या टर्म मिळाल्या. कशाच्या फॉर्ममध्ये? फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्सच्या फॉर्ममध्ये, A आणि Dच्या फॉर्ममध्ये. आणि मग द सम ऑफ, ज्याचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे, Sn बी द सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP. लेट Sn be the sum of n terms of an AP. या सिक्वेन्सचा ज्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड टर्म अशा आहेत यांची सगळ्यांची ॲडिशन ही काय मानली आपण? Sn मानली. देअरफॉर Sn काय मिळणार आहे? A1 प्लस A2 प्लस A3 प्लस लास्ट टर्म काय असणार आहे तर AN. पण मला या भाषेत नाही लिहायचं, मला ADच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच Sn काय मिळेल तर फर्स्ट टर्म A प्लस सेकंड टर्म A प्लस D प्लस थर्ड टर्म A प्लस 2D प्लस हां हे थोडंसं आपण काय करूया इथे A3 आहे, शेवटची टर्म जर AN असेल तर त्याच्या आधीची टर्म कोणती येणार? ANच्या अगोदरची टर्म AN मायनस 1. त्याच्या अगोदरची टर्म काय येणार? AN मायनस 2. अशा जर टर्म लिहायच्या असतील
आणि माझी शेवटची टर्म ए प्लस 2d ही थर्ड टर्म आहे. ए फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. आणि मग शेवटची टर्म माझी समजा मी इथे लिहितो nth टर्म काय आहे तर ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तर याच्या आधीची टर्म काय येणार ए प्लस एन मायनस वन इंटू डीच्या आधी कोण सांगेल इथली टर्म एन टर्मच्या अगोदरची टर्म. ठीक आहे. हा फॉर्म्युला थोडासा मी हा फॉर्म्युला एस एनचा आहे. एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. इकडे आपल्याला जागा लागणार आहे त्यासाठी मी याची लास्ट टर्म लिहिली काय तर ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आणि हे इक्वेशन 1 घेऊया. त्याच्या आधीची टर्म काय येणार तर इथे 2d आहे आधी d आहे म्हणजेच एक d सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणजेच ए प्लस एन मायनस टू इंटू डी. एन मायनस वन डी मधून एक डी सबट्रॅक्ट केल्यावर एन मायनस टू येणार. त्याच्या आधीची टर्म लिहायची असेल तर ए प्लस एन मायनस थ्री इंटू डी असेल. इक्वेशन 1 लक्षात आलं का. बाय रिव्हर्सिंग द ऑर्डर रिव्हर्स करायची आहे तसा सिक्वेन्स लिहायचा आहे. फक्त मला ए फर्स्ट टर्म नको आहे मला फर्स्ट टर्म लास्ट टर्म पाहिजे. मला ए प्लस डी सेकंड टर्म नको आहे मला सेकंड लास्ट टर्म सेकंड टर्म पाहिजे. म्हणजेच ऑर्डर फक्त काय करायची रिव्हर्स करायची. म्हणजे फर्स्ट टर्म काय येणार तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो ए प्लस एन मायनस वन इंटू डी. फर्स्ट टर्म आली. याची फर्स्ट टर्म एस एनची आहे ए आणि याची आहे ए प्लस एन मायनस वन इंटू डी. तोच सिक्वेन्स लिहितो आहे. आपल्याला माहिती आहे 2 + 5 + 6 आणि 6 + 5 + 2 यांची ॲडिशन काय असते सेम असते. 2 + 3 + 4 आणि 4 + 3 + 2 यांची ॲडिशन सेम असते. म्हणजेच प्लस सेकंड लास्ट टर्म काय येणार आहे तर ए प्लस एन मायनस टू इंटू डी येणार. आणि थर्ड लास्ट टर्म काय असणार आहे तर ए प्लस एन मायनस थ्री इंटू डी असणार आहे. आणि हा सिक्वेन्स ज्या ठिकाणी संपतोय त्या ठिकाणी सगळ्यात लास्टची टर्म कोणती असेल तर ए असेल. त्याच्या आधीची टर्म काय असेल तर ए प्लस डी असेल. त्याच्या अगोदरची टर्म काय असेल तर ए प्लस 2d असेल. बघा लक्षात येतं का. आणि हा आहे सिक्वेन्स इक्वेशन नंबर 2. आणि मग आपल्याला काय करायचं या दोन्हीची ॲडिशन करायची आहे. काय मिळेल ॲडिशन बघा. एवढं समजलं की तुम्हाला फॉर्म्युला कसा मिळतोय हे समजणार आहे. एस एनची आणि एस एनची ॲडिशन म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 1 आणि 2 ची ॲडिशन. एस एन आणि एस एन यांची ॲडिशन काय येणार 2SN इज इक्वल टू बघा लक्षात येते का. हा ए आहे आणि याची फर्स्ट टर्म आहे ए प्लस एन मायनस वन इंटू डी. या दोघांची ॲडिशन काय मिळेल ज्यांचं लक्ष आहे त्यांनी सांगा. ए आणि ए ची ॲडिशन होईल. बाकीच्या याच्यामध्ये टर्म नाही आहे डीच्या आणि इथे एन मायनस वन डी आहे त्यामुळे ती टर्म अशी आहे तशी राहील. म्हणजे ए प्लस ए काय मिळेल तर 2A मिळेल. यांची ॲडिशन काय येईल ए प्लस ए म्हणजे 2A प्लस बाकीचा डीचा पार्ट जो आहे एन मायनस वन इंटू डी आहे तसं राहील. हे झालं दोन्हीच्या फर्स्ट टर्मची ॲडिशन. तसंच याची सेकंड टर्म आणि याची सेकंड टर्म यांची ॲडिशन काय येईल तर इथे ए आहे इथे ए प्लस ए म्हणजे ट्वाईस ए मिळेल. आणि इथे प्लस 1D आहे आणि इथे एन मायनस 2D आहे. सरळ प्लस 1 आणि एन मायनस 2 यांची ॲडिशन करायची. म्हणजेच 1 प्लस एन मायनस 2 1 मायनस 2 इज -1 म्हणजे एन मायनस 1 येणार आहे. म्हणजे या दोघांची इक्वेशन 1 मधल्या
सेकंड टर्मची आणि इक्वेशन 2 मधल्या सेकंड टर्मची ॲडिशन काय मिळणार, ए प्लस ए म्हणजे ट्वाईस ए येणार. हा इक्वेशन 1 ची सेकंड टर्म आहे आणि डी प्लस एन मायनस 2 इंटू डी ची ॲडिशन येणार एन मायनस 1 डी प्लस अशाच पद्धतीनं याची थर्ड टर्म ए प्लस 2 डी आणि ए प्लस एन मायनस 3 डी, याला अंडरलाईन करतो डबल, आणि मग यांचे ॲडिशन किती येईल, ए प्लस ए म्हणजे काय ट्वाईस ए प्लस 2d प्लस एन मायनस 3d. बघ काय ते परत एकदा 30 टर्म येते का, 2d 2 प्लस डी कॉमन घेऊया 2 प्लस एन मायनस 3 म्हणजे परत एकदा 2 मायनस 3 किती येणार आहे -1 म्हणजेच एन मायनस 1च येणार. डीचं कोएफिशियंट चेंज होत नाही आहे. तुम्हाला एवढं सगळं करून एवढं सांगायचं आहे की ॲडिशन केल्यानंतर सगळीकडे याची फर्स्ट टर्म आणि याची फर्स्ट टर्मची ॲडिशन आली 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, याची सेकंड टर्म आणि याची सेकंड टर्मची ॲडिशन आली 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, याची थर्ड टर्म आणि याची थर्ड टर्म यांची ॲडिशन पण आली 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आणि नीट बघितलं तर ही लास्ट टर्म आहे आणि ही याची फर्स्ट इक्वेशनची लास्ट टर्म आहे. इथे पण ए प्लस ए काय येणार आहे ट्वाईस ए येणार आहे आणि एन मायनस 1 इंटू डी, ट्वाईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी ही झाली लास्ट टर्म. आता अशा किती टर्म आहेत, इथे फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आहे, फोर्थ टर्म आहे, सॉरी nth टर्म आहे. ही किती टर्म आहे nth टर्म आहे, म्हणजे टोटल मिळून किती टर्म आहेत n टर्म आहेत. आणि मग 5 प्लस 5 n टाइम्स ॲडिशन करायची असेल तर 5n येतं. तसं या सगळ्यांची ॲडिशन किती येणार आहे, तर यांचे ॲडिशन सगळ्या सेम टर्म आहेत म्हणून n टाइम्स ऑफ किती आहेत हे टर्म n आहेत म्हणून यांचे ॲडिशन येणार n टाइम्स ऑफ ट्वाईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हे लक्षात येते का बघा. आणि इथे काय येणार आहे ट्वाईस एस एन येणार आहे. आणि मग याच्या पुढे जाऊन हा 2 काय करूया इकडे डिवाइड करूया म्हणजेच एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हे आलं. आणि पुढे जाऊन मी हा फॉर्म्युला ट्वाईस एच्या ऐवजी ए प्लस ए फॉर्ममध्ये लिहित असेल म्हणजेच एस एन इज इक्वल टू एन बाय 2 ब्रॅकेटमध्ये आहे तसे आणि ट्वाईस एच्या ऐवजी मी स्प्लिट करतो ए प्लस ए आणि एन मायनस 1 इंटू डी आहे तसं असेल तर हा जो फॉर्म्युला आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा कोणाचा आहे तर एन टर्मचा आहे. एन टर्म्सला आपण नाव काय देतो शक्यतो एन टर्म्सला लास्ट टर्म असं जर देत असेल, इथे आपण फॉर्म्युला जो वापरला आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म, तर मग याला आपण ए एनला एल पण नोटेशन वापरूया. एल इज द लास्ट टर्म म्हणजेच हा ए प्लस जो काही मिळालेला आहे तो कशाचा फॉर्म्युला आहे तर लास्ट टर्मचा फॉर्म्युला आहे. म्हणून आपला फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट इथे फर्स्ट टर्म आहे तशी आणि हा सगळा पार्ट कशाचा आहे तर लास्ट टर्मचा आहे म्हणून ए प्लस एल येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन्ही फॉर्म्युले प्रूव्ह झाले की एस एनचा फॉर्म्युला आहे एन बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. पण त्याचबरोबर ए जर स्प्लिट केला ए प्लस ए तर राहिलेला जो पार्ट आहे ए के सोडून ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा ए एन पण नोटेशन वापरू शकता तुम्ही. पण थेरममध्ये आपण लिहितानाच एल ही लास्ट टर्म कन्सिडर केलेली आहे म्हणून ए एनच्या ऐवजी याला काय म्हणतो मी एल म्हणतोय. लास्ट टर्म ए प्लस एल म्हणजेच काही ठिकाणी हाच फॉर्म्युला असं पण लिहितात एस एन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म काय ए वन प्लस लास्ट टर्म काय एन टर्म म्हणजे ए एन. हा पण बरोबर आहे. सिम्बॉल काय वापरताल ते चालेल, फक्त फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म कशी आली तर ती ॲडजस्टमेंट करून आली. बघा काय अडचण आहे का, लिहून झालं का बघा. चालू असेल तर सांगा, जे लिहित आहे त्यांच्यासाठी. दुसरंच काहीतरी करत असताल तरी वेलकम. याच्यापासून मॅथ्समधले बरेच प्रूफ पुढे जाऊन तुम्हाला फेस करायचे आहेत, त्याच्यामध्ये उपयोग होणार आहे. हे थेरम त्यासाठी मी घेतला आहे.
काय डाऊट असेल, काय चुकलं असेल, काय कळत नसेल बोला, शंका असेल तर सांगा, आणि मग आपण काही बेसिक लेवलचे क्वेश्चन स्टार्ट करूया. झालं की हँड रेज करून ठेवा. आर्यन, व्हिडिओ बंद आहे का बाबा? काय करायचं नसलं तर? काय गेली? लाईट गेली? प्रीतीचं झालेलं आहे, एकच झालंय का? बाकीच्यांचं झालं की सांगा लिहून. पुढचा क्वेश्चन देतो तोपर्यंत मी.
बेसिक लेवलचे एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये आपण टाईप 1 म्हणजेच ऑन फाइंडिंग द सम ऑफ एन AP. हे बघतोय आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ 20 टर्म्स ऑफ एन AP AP सिक्वेंस है 1 4 7 10 1 4 7 10 डॅश. ओके झालं लिहून सगळ्यांचं. स्टार्ट करा सॉल्व करायला. क्वेश्चन दिलेला आहे बाजूला. बेसिक लेवलचे एक्झाम्पल आहेत त्याच्यामधला टाईप 1 बघतोय. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ. त्याच्या अगोदर आपण काय करूया थोडंसं जो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केला n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d किंवा n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म a1 प्लस लास्ट टर्म an किंवा n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म a प्लस लास्ट टर्म l. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा, हा फॉर्म्युला कधी यूज करायचा बघा लक्ष द्या. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. आपण ऑलरेडी आपण PDF बघताना बघितलेलं आहे तरी सुद्धा परत सांगतो. ही झाली n टर्मची ॲडिशन. ही एक क्वांटिटी आहे. दुसरी क्वांटिटी किती टर्म्स आहेत n टर्म्स आहेत. जो सिक्वेन्स AP मध्ये त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे a आणि शेवटची टर्म कॉमन डिफरन्स आहे d. ह्या 4 गोष्टी माहीत असतील. या 4 गोष्टी त्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत. मग यापैकी 3 माहीत आहेत आणि 1 फाइंड करायची आहे. त्या केसमध्ये हा फॉर्म्युला वापरायचा आहे. परत एकदा Sn म्हणजे असा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये सम ऑफ n टर्म्स आहे. n किती टर्म्स आहेत ते आहे. फर्स्ट टर्म आहे कॉमन डिफरन्स आहे. या 3 पैकी कोणतीही एक व्हॅल्यू. असं नाही की हा फॉर्म्युला फक्त सम ऑफ n टर्म्स काढायसाठीच वापरायचा आहे. कधी कधी फर्स्ट टर्म काढायची असते, कधी कधी कॉमन डिफरन्स काढायचा असतो, कधी कधी किती टर्म्स आहे ते फाइंड करायचं असतं. मग त्या केसमध्ये हा फॉर्म्युला आठवला पाहिजे. Sn दिलेला असताना सुद्धा. दुसरं एक हा फॉर्म्युला असा आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आणि काय कॉमन डिफरन्स नाही दिला पण लास्ट टर्म दिली आहे आणि किती टर्म्स आहे ते पण सांगितलं आहे. म्हणजे त्या केसमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल की फर्स्ट टर्म माहीत आहे, लास्ट टर्म माहीत आहे, n फाइंड करायचं आहे किंवा Sn फाइंड करायचं आहे. म्हणजे इथे पण काय आहेत 4 क्वांटिटीज आहेत. सम ऑफ n टर्म्स Sn, n, a आणि l. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. अजून एक जर तुम्हाला Sn दिलेला असेल, Sn गिवन असेल तर तुम्हाला लास्ट टर्म किंवा nth टर्म फाइंड करता येते. कशी तर आपण पाहिलं होतं Sn मायनस Sn मायनस 1. हा फॉर्म्युला थोडासा महत्त्वाचा आहे. आपल्याला Sn दिलेला आहे. Sn नेहमी फाइंडच करायचा असतो असं नाही. पुढे आपण क्वेश्चन पण बघणार आहे. Sn दिलेला आहे n च्या फॉर्ममध्ये काहीतरी n² + 3n वगैरे आणि मग त्या केसमध्ये आपल्याला Sn वरून Sn मायनस 1 फाइंड करता येतो आणि दोघांची सबट्रॅक्शन करून nth टर्म काढता येते. त्यासाठी हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. आपण क्वेश्चनच्या सोल्युशनकडे येऊया. काही जणांनी हे सॉल्व करताना इकडे लक्ष दिलं नसेल तर
विचित्र ती टेंडन्सी आहे, काही गोष्टी महत्त्वाच्या असतात ते पण बघितल्या पाहिजेत, कारण हे सम ऑफ एन टर्म्स काढायचं सोपं आहे गिवन सिक्वेन्स. पुढचा क्वेश्चन पण थोडं त्रासदायक आहे. पुढच्या क्वेश्चनपासून गिवन AP इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय दिलं बघा, 1 4 7 10 डॅश डॅश डॅश, आणि मग इथे फर्स्ट टर्म जी आहे ती काय आहे तर 1 आहे, आणि कॉमन डिफरन्स काय तर 4 - 1 करा किंवा 7 - 4 करा किंवा 10 - 7, कोणत्याही टर्ममधून त्याच्या आधीची टर्म सबट्रॅक्ट करा, सेम येतं आहे 3 येतं आहे, म्हणून देअरफॉर कॉमन डिफरन्स इज 3. जर येत नसेल तर त्यांना सांगायचं क्वेश्चनच चुकीचं आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्सच नाही आहे, म्हणजे पुढे सॉल्व करत बसायचं नाही, शक्यतो येणारच, AP मध्ये सांगितले म्हणजे येणारच. पुढे A माहीत आहे, D माहीत आहे, आणि मग हिअर किती टर्मची ॲडिशन विचारली आहे त्यांनी, 20 टर्मची, म्हणजेच यांची व्हॅल्यू किती येणार आहे 20. देअरफॉर S20 इज इक्वल टू, SNचा हा फॉर्म्युला मी परत लिहित नाही आहे, 20 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट, तुम्ही फॉर्म्युला लिहा आणि मग त्याच्यामध्ये किमती टाका. सम ऑफ 20 टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला लिहा आणि मग ट्वाईस E, नको मी पण लिहितो, therefore Sn is equal to n by 2 in bracket twice A plus n minus 1 into D. हा फॉर्म्युला माहिती आहे. हिअर n is equal to 20, therefore S20, पहिल्या 20 टर्मची ॲडिशन किती येणार तर 20 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट 2 into 20 प्लस A फर्स्ट टर्म काय आहे 1 आहे, 2 into 1A प्लस n minus 1 म्हणजे 20 minus 1 इंटू D, कॉमन डिफरन्स किती आलेला आहे 3, आणि मग इथे कॅल्क्युलेशन चुकायचं नाही, ब्रॅकेटमध्ये 2 प्लस 19 into 3 किती 23 60, आणि त्याच्यामधून 3 मायनस करायचे का 57, आणि 58 59 म्हणजेच 59 मल्टिप्लाय बाय 10 590. सम ऑफ 20 टर्म्स S20 इज इक्वल टू 590. आलेले का बघा. पुढचा क्वेश्चन देतो लगेच. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 30 टर्म्स ऑफ एन AP. मग त्यानंतर n बाय SNचा हा फॉर्म्युला यूज करायचा, SN इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट A प्लस n. चालेल, पण ते A20 फाइंड करायला तुम्हाला हे यातलं बरंचसं कॅल्क्युलेशन करायचं लागणार आहे, त्यापेक्षा मग एकच फॉर्म्युला वापरायचा. चालेल तसं पण. सेकंड क्वेश्चन घ्या. Find the sum of first 30 terms of any AP. Find the sum of first 30 terms of an AP whose second term is 2 and his seventh term is 22. Whose second term is 2 and (22) सेवन्थ टर्म. बघ कसं करता येईल.
बघा आता हे कुठून कुठे जायचं आहे आपल्याला कळेल. सम ऑफ फर्स्ट सिक्वेन्स तर दिलेला नाही आहे, सम ऑफ फर्स्ट 30 टर्म्स विचारलेलं आहे. म्हणजेच इथे घेतो मी सम ऑफ n टर्म्स चा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू डी. आणि मग सम ऑफ 30 टर्म्सचा फॉर्म्युला येणार 30/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए, ची व्हॅल्यू टाकायला लागेल n-1, n म्हणजे काय ते 30-1 इंटू डीची व्हॅल्यू टाकायला लागेल. म्हणजे शेवटी आपल्याला सम ऑफ 30 टर्म्स फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे पर्याय नाही आहे, ए आणि डी माहीतच पाहिजेत. एनची व्हॅल्यू 30 एवढं समजलेलं आहे. मग ए आणि डी कसा फाइंड करायचा तर त्यासाठी त्यांनी दोन गोष्टी दिल्या आहेत, सेकंड टर्म दिली आहे आणि 7 टर्म दिलेली आहे. गिवन दॅट कोणत्या टर्म आहेत, सेकंड टर्म A2 दिलेला आहे 2 अँड A7 दिलेला आहे 22. आणि आपल्याला n टर्म an चा फॉर्म्युला माहिती आहे a प्लस n-1 इंटू डी. आणि मग या फॉर्म्युल्याने an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी असेल तर A2 काय येणार आहे तर यांची व्हॅल्यू 2 घेऊन A2 येतो, a आहे तसा आणि 2-1 1 डी येणार. हा झाला इक्वेशन 1 म्हणूया. आणि A7 कसा येईल तर तोच an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डीच्या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू 7 घेतली तर A7 इज इक्वल टू a प्लस 7-1 म्हणजे काय तर 6d. प्रॅक्टिसने तुमच्या हे डायरेक्ट लक्षात येईल की आपल्याला सेकंड टर्म a प्लस डी येते आणि 7 टर्म a प्लस 6d येते. डी हा डीचा कोएफिशियंट n पेक्षा 1 नी कमी असतो. 10वी टर्म पाहिजे असती 8n इज इक्वल टू a प्लस 9d आलं असतं. हा 100वी टर्म a 100 पाहिजे असेल तर a प्लस 99d आलं असतं. हे माहिती आहे आपल्याला. आता काय करूया, आपल्याला शेवटी काय पाहिजे आहे तर a आणि d ची व्हॅल्यू. आणि त्यांनी A2 दिलेला आहे 2 म्हणजेच देअरफॉर a प्लस d 2 दिलेला आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आणि a प्लस 6d म्हणजेच A7 हा दिलेला आहे 22 म्हणजे हे इक्वेशन सेकंड होईल. आणि मग या दोघांची सबट्रॅक्शन करूया. a प्लस 6d मधून इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट केलं तर इज इक्वल टू 2. आणि मग सबट्रॅक्शन करताना साइन चेंज करा, हे कॅन्सल होईल. 5d इज इक्वल टू 22 मायनस 2 म्हणजे d ची व्हॅल्यू येईल, बरोबर आहे ना, d ची व्हॅल्यू येईल 4. आणि a काय मिळेल तर d ची व्हॅल्यू इथे पुट करूया a प्लस 4 इज इक्वल टू 2. देअरफॉर a इज इक्वल टू 2 मायनस 4 म्हणजेच a ची व्हॅल्यू -2. बस a आणि d मिळाला. Sn चा फॉर्म्युला घेतो. देअरफॉर S30 इज इक्वल टू, इथून सुरुवात करा, हे लिहून झाल्यानंतर मग a आणि d फाइंड केल्यानंतर 30/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a आलेला आहे -2, कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे. 30-1 इंटू d आलेलं आहे 4. आणि मग 30/2 म्हणजे 15 इन ब्रॅकेट 2 टू द -4 येईल प्लस इथे 19 इंटू 4 येईल, 19 इंटू 4. मल्टिप्लिकेशन बोर्डमास रूलनुसार अगोदर करायचं असतं, हे माहीत आहे आपल्याला. म्हणजेच 15 इन ब्रॅकेट -4 प्लस 19 4 जा 24 जा 80 येतं. 80 मधून -4 केले तर 76 बरोबर आहे का बघा. 76 - 4 72. सॉरी 80 काय 29 13 29 आणि 29 4 जा किती 34 जा 120 120 - 4 116 116 - 4 15 इंटू 112 बरोबर आहे का. आणि 15 इंटू 112 किती 1580 का 1680 आली की रे.
काहीतरी चुकलं का? मल्टिप्लाय हां 1 राहिला ॲड करायचं. 1680 ही आली अशा सिक्वेन्सची ॲडिशन ज्याची सेकंड टर्म 2 होती आणि 7वी टर्म 7 टर्म 22 होती आणि अशा किती टर्म होत्या? 30 टर्म्स होत्या. 30 टर्मची ॲडिशन मिळाली 1680. क्वेश्चन झालं का बघा, सोल्युशन झाले का बघा, आणि मग पुढचा क्वेश्चन बघूया आपण. जर डस्टरचं अवघड झालं की पुढचा क्वेश्चन पण इझी आहे तसा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. क्वेश्चन घ्या. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. n नॅचरल नंबर्स कोणते असतात ते घ्या. आणि मग तुम्हाला पहिल्या 30 नॅचरल नंबरची ॲडिशन, पहिल्या 50 नॅचरल नंबरची ॲडिशन, पहिल्या 100 नॅचरल नंबरची ॲडिशन तुम्हाला या फॉर्म्युल्याने मिळेल, जो फॉर्म्युला आता आपण प्रूव्ह करायचा आहे. First n natural numbers are 1 2 3 dash 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 n. शेवटची टर्म n असणार आहे. हे क्लिअर कळतंय आपल्याला की सिक्वेन्स is in AP. AP मध्ये सिक्वेन्स आहे with first term A is equal to 1, फर्स्ट टर्म 1 आहे आणि कॉमन डिफरन्स A D is equal to, कॉमन डिफरन्स किती असणार आहे या सिक्वेन्सचा? 1 असणार आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्म कळाली, कॉमन डिफरन्स कळाला आणि किती नॅचरल नंबर्स आहेत? n. देअरफॉर सम ऑफ n टर्म्सचा फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. आणि मग हा फॉर्म्युल्यामध्ये n/2 आहे तसे इन ब्रॅकेट ट्वाइस a ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म 1 n-1 इंटू कॉमन डिफरन्स 1 म्हणजेच n/2 इन ब्रॅकेट 2 मल्टिप्लिकेशन अगोदर प्लस
1ने मल्टिप्लाय केलं तर n मायनस वनच येणार आहे आणि 2 मायनस 1 इज 1 म्हणजेच n/2 इज ब्रॅकेट n प्लस 1 येईल. थोडक्यात फॉर्म्युला असा लिहितात n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 सम ऑफ n नॅचरल नंबर्स. महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, लिहून घ्या कुठेतरी की सम ऑफ फर्स्ट n कोणीतरी गमतीनं विचारतं पहिले 1 2 3 4 येतं का तुला, पहिले 100 1 2 3 4 ची ॲडिशन सांगा. तर पहिले 100ची ॲडिशन काय येते, तर Sn इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवाइड बाय 2 मध्ये n ची व्हॅल्यू फक्त 100 टाकायची. म्हणजेच 100 इंटू 100 प्लस 1 101 डिवाइड बाय 2 100/2 मीन्स 50 50 इंटू 101 एवढा गुणाकार केला की तुम्हाला पहिल्या 1 2 3 4 काउंटिंग नंबरची सगळ्यांची ॲडिशन मिळेल. फॉर्म्युला जास्त महत्त्वाचा आहे, अचानक कुठेही कधीही कसाही लागू शकतो. झालं का बघा. नेक्स्ट क्वेश्चन देतो इकडे मी. If the n term of an AP is 2n plus 1, find the sum of n terms of AP. क्वेश्चन देतो अगोदर. बघा, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी क्वेश्चन लिहून घ्या. प्रत्येक क्वेश्चन महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्वेश्चनमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे. बघू नका, फक्त लिहून घेतल्यावर त्याचा फायदा वेगळा असतो. इफ द n टर्म ऑफ एन AP इज टू n plus 1. Find the sum of first n terms of the AP. Find the sum of first n terms of an AP. आणि मग हा CBSE बोर्डला 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. CBSE बोर्डच्या एक्झाममध्ये. आपण खुश असतो की सम ऑफ एन टर्मचं आम्हाला सगळं येतं. का तर आम्हाला फॉर्म्युला माहिती आहे Sn चा 2a प्लस n मायनस 1 इंटू डी n/2 इंटू, आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये n a डीचे व्हॅल्यू टाकायचे आहे, सगळं माहीत असतं आपल्याला. पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विचारलं की सगळं शांत होतं. तर ट्राय करा, येईल. अवघड नाही आहे, सिम्पल आहे. तेच कन्सेप्ट सगळं तेच आहे, तेच फॉर्म्युले, फक्त विचारण्याची पद्धत वेगळी, म्हणून मग सोल्युशनची पद्धत पण आपल्याला थोडीशी बदलायला लागेल. त्यांनी n टर्म दिलेली आहे आणि सम ऑफ n टर्म्स विचारले आहे. काय करूया, गिवन n टर्म an इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 2n प्लस 1. n टर्म असेल तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट टर्म कशी येणार, n ला 1 ने रिप्लेस करायचं. n इज इक्वल टू 1 टाकले की फर्स्ट टर्म इज इक्वल टू 2 इंटू 1 प्लस 1, म्हणजेच गुणाकार अगोदर 2 प्लस 1 3 येणार. ही झाली फर्स्ट टर्म. त्यानंतर मग सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म काढायची गरज आहे का, आपल्याला काय काढायचं आहे, सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला पाहिजे आहे. सम ऑफ एन टर्मचा फॉर्म्युला काय, n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू डी. मग याच्यासाठी काय लागेल, n ची व्हॅल्यू लागेल. सम ऑफ एन टर्म्स फाइंड करायचे म्हणजे n ची व्हॅल्यू काय घेणार, तर nच घेणार.
त्याच्यामध्ये यांच्या फॉर्ममध्ये क्वेश्चनचा आन्सर येणार आहे. जसं आधीच्या प्रश्नामध्ये सुद्धा सम ऑफ एन नॅचरल नंबर्स विचारले होते, म्हणजे यांची व्हॅल्यू काय टाकत बसायचं नाही, शोधत बसायचं नाही. यांच्या फॉर्ममध्ये एन 20 टर्म असतील तर यांची व्हॅल्यू 20, 10 टर्म्स असतील तर यांची व्हॅल्यू 10, म्हणजेच एन टर्मची ॲडिशन पाहिजे असेल तर मागाच्या एक्झाममध्ये फर्स्ट एन नॅचरल नंबरची ॲडिशन यांच्या फॉर्ममध्ये आली होती. तो फॉर्म्युला होता SN इज इक्वल टू n इंटू n+1 डिवाइड बाय 2. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो. आणि मग इथे सम ऑफ एन टर्म्सच पाहिजेत, पण सिक्वेन्स वेगळा आहे, ज्याची एन टर्म दिलेली आहे. एन टर्म फर्स्ट टर्म आहे आणि मिळाली, आणि मग कॉमन डिफरन्स वगैरे काढत बसायचं का, तर अजिबात नाही. हा फॉर्म्युला सिक्वेन्स फाइंड करून कॉमन डिफरन्स काढून सॉल्व करायला लागला तर एखादा मिनिट जास्त जाईल. त्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये बनवलेला फॉर्म्युला a प्लस लास्ट टर्म म्हणजेच n/2 इंटू a1 फर्स्ट टर्म आणि an लास्ट टर्म, हा फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला जास्त छान वाटेल. म्हणून मी इथे an इज इक्वल टू या an जो n टर्म दिलेली आहे त्याच्यामध्ये यांची an 2n+1 म्हणजेच काय, लास्ट टर्म, ही किंमत फक्त टाकायची आहे. म्हणजेच n/2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म काय आली आपली 3 प्लस लास्ट टर्म म्हणजे an काय मिळणार आहे, तर ते ऑलरेडी दिलेले आहे 2n+1. आणि मग दिलेले व्हॅल्यू असताना सिक्वेन्स काढून खेळत बसला तुम्ही, परत कॉमन डिफरन्स यांच्या फॉर्ममध्ये येणार आणि मग किमती टाकून शेवटी तिथंच येणार. 2n+3+1 म्हणजे 4, n/2 इन ब्रॅकेट 2n+4, दोन्हीमधून कॉमन येतोय 2, म्हणजेच n/2 इन ब्रॅकेट 2 कॉमन आला तर आतमध्ये n+2 येईल आणि 2 कॅन्सल झाला तर n इन ब्रॅकेट n+2. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला, ज्याची n टर्म 2n+1 आहे अशा सिक्वेन्सची सम ऑफ एन टर्मचे रिझल्ट मिळाला. सम ऑफ एन टर्म्स किती असणार आहे, n इंटू n+2. मग काही कन्फ्युजन आहे का, समजलं का, सोपं आहे, येऊ शकतं, लगेच येऊ शकतं, अवघड अजिबात नाही आहे. फक्त प्रश्न समजला की सोल्युशनपर्यंत जास्त फिरून जायची गरज नाही. तो क्वेश्चन घेऊ. लिहून घ्या क्वेश्चन. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स ऑफ एन AP. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 terms of an AP whose, तो पण सिक्वेन्स डायरेक्ट दिलेला नाही आहे, इन विच थर्ड टर्म इज 7 and 7 term is 2 more than thrice of the third term. whose किंवा in which असा AP आहे ज्याच्यामध्ये third term is 7 and 7th term and 7th term is 2 more than thrice of the third term, is 2 more than thrice of the थर्ड टर्म दिलेली आहे, म्हणून मग थर्ड टर्मची रिलेशन सांगितले. थ्राइस ऑफ द थर्ड टर्म. कळलं का, याच्यापासून इक्वेशन फॉर्म करा, सॉल्व करा.
बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन, बघूया आपण. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स. 20 टर्मची ॲडिशन दिलेली आहे, म्हणजे S20चा तोच फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट ट्वाईस a + n-1 इंटू डी वापरायचा. पण त्याच्यामध्ये असा एरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये सिक्वेन्स आहे ज्याची थर्ड टर्म दिलेली आहे 7 आणि 7 टर्म दिलेली आहे 2 मोर दॅन द थ्राईस ऑफ द थर्ड टर्म. पहिल्यांदा आपण गिवनच लिहूया. हे दिलेलं छान जे गिवन आहे ते बघूया. कोणती टर्म दिलेली आहे? थर्ड टर्म, म्हणजे A3 इज इक्वल टू किती आहे? आपल्याला माहिती आहे an चा फॉर्म्युला. ठीक आहे, A3 दिलेला आहे 7 आणि 7th टर्म दिलेली आहे A7 दिलेला आहे 2 मोर, म्हणजे +2 येणार. कुणामध्ये 2 मोर आहे? थ्राईस ऑफ द थर्ड टर्म, म्हणजे थ्राईस ऑफ A3 मध्ये 2 मोर आहे. ही भाषा समजली पाहिजे, नसेल समजत तर अवघड आहे. आणि मग आपल्याला एक माहिती आहे, वी हॅव एन टर्मचा फॉर्म्युला आहे a + n-1 इंटू डी, ज्याच्यावरती आपण अगोदरच्या एक्सरसाइजमध्ये अगोदरच्या टाईपमध्ये बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. एन टर्मचा हा फॉर्म्युला असेल तर A3 काय येणार? तर a + 2d येणार. आणि a + 2dचीच व्हॅल्यू म्हणजे A3ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 7. आलं इक्वेशन 1. त्यानंतर A7 काय येणार? तर a + 7-1 म्हणजे 6d येणार. a + 6d, a + 6d. पण त्यांनी A7ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे 3 इन ब्रॅकेट 3 इंटू A3 + d. हे सिम्प्लिफाय करूया, म्हणजेच आपल्याकडे a + 6d इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट A3 काय आलेलं आहे? तर 7 आलेलं आहे प्लस d. आणि मग हे सिम्प्लिफाय केल्यावर a + 6d इज इक्वल टू 21 + d. हे सगळं एका बाजूला, डीच्या टर्म एका बाजूला घेऊया, म्हणजे d इकडे मायनस झाल्यानंतर 5d राहील, म्हणजेच a + 5d इज इक्वल टू 21. हे जरा दिसायला इक्वेशन बरं दिसतंय. इक्वेशन 2 म्हणूया, हे इक्वेशन 1 आहे. दोन्हीची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काहीतरी करून आपल्याला AD मिळेल. सबट्रॅक्ट करूया इक्वेशन 2 मधून. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, म्हणजेच a + 5d इज इक्वल टू 21 मधून a + 2d इज इक्वल टू a + 2d इज इक्वल टू 7. सबट्रॅक्ट करताना साईन चेंज करा प्रत्येकाचे, आणि मग इथे a कॅन्सल होईल. 5d - 2d इज 3d इज इक्वल टू 21 - 7. 7 3 = 21, म्हणजे 7 2 = 14 राहणार, म्हणजे d ची व्हॅल्यू येणार 14/3. असली विचित्र व्हॅल्यू का आली? काय चुकलंय का सांगा? कशीच व्हॅल्यू आहे d ची? काय चुकलंय? 2 मोर दॅन द थ्राईस ऑफ द थर्ड टर्म. 2 मोर दॅन द थ्राईस ऑफ द थर्ड टर्म म्हणजे बरोबर आहे. मग a + 2d A3 आहे, A7 आहे a + 6d, आणि 2 मोर. अरे 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 हे काय? हे A7 जो होता इज इक्वल टू 3A3 प्लस काय होता? तर 2 मोर होता. d मोर कुठे होता? आणि मग इक्वेशन चुकलं, आणि मग इक्वेशन काय येणार बघूया. a + 6d इज इक्वल टू 3 इंटू A3 काय आहे? तर 7. सॉरी, A3 काय आहे? A3 काय आहे? 7 आहे. A3 काय आहे? 7 आहे. इंटू 7 + 2, मग 7 × 21 आणि 2 23 येणार. a + 6d एवढं छान इक्वेशन 2 येत आहे बघा. आणि मग सबट्रॅक्शन कशी चुकेल? a + करूया इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम इक्वेशन 1 फ्रॉम 2 काहीतरी लिहा असं. a + 6d इज इक्वल टू 23 आणि मायनस a + 2d इज इक्वल टू 7. या दोन्ही इक्वेशनचा उपयोग करायचा आहे. इज इक्वल टू 7, आणि मग सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करा. a - a कॅन्सल, 6d - 2d 4d इज इक्वल टू 16. 23 - 7 इज 16. आणि मग d ची व्हॅल्यू काय मिळेल? 4d इज इक्वल टू 16, म्हणजे d इज इक्वल टू 16/4
4, डीची व्हॅल्यू आली 4 आणि मग डीची व्हॅल्यू काय करायची एका इक्वेशनमध्ये कुठल्या तरी तुमच्या आवडत्या टाका. मी इक्वेशन 1 मध्ये टाकतो म्हणजेच ए प्लस 2d इज इक्वल टू 7 मध्ये डीची व्हॅल्यू पुट केली. पुट इन इक्वेशन ए प्लस 2d इज इक्वल टू 7 म्हणजेच ए प्लस 2 इंटू डीची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू 7. 4 टू ज 8 मायनस झाल्यानंतर 7 मायनस 8 ची व्हॅल्यू -1. आता हे ए आणि डीचं करायचं काय तर क्वेश्चनमध्ये विचारलंय फाइंड द सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स किंवा जागा नाही आहे माझ्याकडे तरीसुद्धा सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. n टर्मचा फॉर्म्युला काय आहे n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. ह्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 20 घेऊया. S20 इज इक्वल टू 20/2 इन ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आली आहे -1 इंटू प्लस n-1 n ची व्हॅल्यू 20 आहे म्हणजे 20 - 1 इंटू डी किती आलेला आहे आपला 4. आणि मग अगोदर गुणाकार करा ब्रॅकेटचा. इथे 19 इंटू 4 किती इथे 10 येईल इन ब्रॅकेट -2 प्लस 19 4 जा 76 मायनस 2 म्हणजेच 10 इंटू 74 आणि मग 740. सम ऑफ फर्स्ट 20 टर्म्स इज 740.